काल खंडेरायाच्या जेजुरी गडावर शैव आणि वैष्णवांचा मेळा जमला होता। हे एकमेव असं ठिकाण आहे जिथं शैव आणि वैष्णव हे एकत्रित येतात। जेजुरी नगरीत माऊलींच्या पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं आणि यावेळी अर्थातच वारकरी आपल्या मुठीतला बुक्का जो आहे तो जेजुरीच्या पायरीला लावतात आणि या खंडोबाचा भंडारा जो आहे तो उधळत आपल्या कपाळी लावतात। असा सगळा शैव आणि वैष्णवांचा मिलन सोहळा या वारीच्या सोहळ्यात याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आज सकाळी पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली आणि वाल्हे इथं ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती मुक्कामी आहे। अर्थात वाल्हे म्हणजे वाल्मिकी ऋषींचं हे समाधी स्थळ आहे, म्हणून याला वाल्हे या नावाने ओळखलं जातं। हजारो वारकरी पालखीसोबत विठुरायाच्या पंढरीच्या दिशेनं निघाल्याचं आपण पाहतोय, पण प्रत्येक ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम असो की तुकोबांच्या पालखीचा मुक्काम, त्या प्रत्येक ठिकाणाला एक विशेष महत्त्व आहे। नाम जपे चंद्रमौळी नामे तरला वाल्ल्या कोळी। आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम महर्षी वाल्मिकी यांच्या वाल्हे या गावामध्ये आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय ही समाधी आहे, वाल्मिक ऋषी यांची समाधी आहे आणि वाल्मिक ऋषींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविक आपण पाहतोय मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। अशा रांगाच्या रांगा दर्शनासाठी या ठिकाणी लागलेल्या आहेत। विशेष जर आपण या ठिकाणी बघितलं तर माऊलींची पालखी आज वाल्हे गावी मुक्कामी आहे आणि लाखो वारकरी हे वाल्मिक ऋषींची संजीवन समाधी असलेल्या याच मंदिरामध्ये येऊन माथा टेकवतात आणि माथा टेकून स्वतःला पावन आणि पुनीत समजतात। आपण जर समोर पाहिलं तर वाल्मिक ऋषींचा जो इतिहास आहे तो अशा पद्धतीने या ठिकाणी लावलेला आहे। सुरुवातीला वाल्या कोळी हा दरोडेखोर होता, येणाऱ्या जणांना लुटायचा आणि लुटल्यानंतर त्यातून आपला उदरनिर्वाह भागवायचा। मात्र त्यानंतर नारद मुनींची भेट झाली आणि नारद ऋषींची भेट झाल्यानंतर त्यांनी उपदेश केला। त्यानंतर हातातलं शस्त्र टाकून नामस्मरण करायला सुरुवात केली आणि नामस्मरण केल्यानंतर त्यानंतर मात्र वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला। कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आदी। अशा पद्धतीने हे सगळे चित्राच्या माध्यमातून इथं दाखवलंय। राम जन्मण्याच्या अगोदर रामायण लिहिलं अशी देखील धारणा आहे। त्यामुळे एकंदरीत या वाल्मिक ऋषीच्या मंदिरामध्ये येतात एखादा वाल्या कोळ्यासारखा व्यक्ती सुद्धा नामस्मरणानं बदलू शकतो आणि त्यानंतर तो ऋषी होऊ शकतो। हे जे काही सगळं आहे हे या वाल्मिक ऋषीच्या चरित्रामधून आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं आज इथं प्रत्येक वारकरी येतो आणि वाल्मिक ऋषींच्या समाधीवरती संजीवन समाधीवरती डोकं ठेवतो आणि मला देखील तशाच पद्धतीने नामस्मरण भक्ती माझ्याकडून घडावी अशी मागणी देखील आज वाल्मिक ऋषी यांच्या चरणी मागितली जाते। कॅमेरामन प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वाल्हे।